मुंबईकरांना मिळणारा अपुरा पाणी पुरवठा, कचऱ्यावरती लागणारा टॅक्स, रस्त्यावरील होणारे खोदकाम यासारख्या विविध समस्याच्या संदर्भामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पालिकांवरती आज हंडा मोर्चा काढण्यात आला। मुंबईभरामध्ये शिवसेना ठाकरे गट आज आक्रमक होताना पाहायला मिळालं। ही कुर्ला परिसरातील दृश्य आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला एल विभागीय कार्यालयावरती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आलं। या संदर्भात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधलेला आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आदित्य साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे विभाग प्रमुख सांगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज इथे भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कुर्ला विधानसभा, चांदिवली विधानसभा तसंच कलिना विधानसभा विभाग क्रमांक 6 मध्ये अतिशय पाण्याचा तुटवडा आहे। अतिशय महिलांना रात्री 2 ताससुद्धा मोर्चेजवळ सगळे कंटाळलेले आहेत पाण्याच्या बाबतीत। पाणीचं नियोजनच नाही आहे यांच्याकडे आणि आपण कधीतरी म्हणालो की आता पाणी येत नाही म्हटल्यानंतर त्यांना जरा दम दिला, त्यांच्याकडे आलं की तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी येतं। याचा अर्थ असा आहे की पाण्याची लाईन बरोबर आहे ना, तुम्हीच कुठेतरी इकडे तिकडे करताय, गोंधळ करताय, हे तर होतच आहे। त्याच्यावर मुंबईमध्ये पाण्याची जी समस्या आली आहे, वेळी पाण्याचा वेळ नाही आहे, पाण्याचा प्रेशर कमी आहे आणि पाणीच येत नाही आहे। लोकांना एवढी समस्या आली, त्यामुळे एवढे आजार होत आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा आज इथे काढलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे। आता आम्ही चुनाभट्टीमध्ये राहतो, तिथे तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की सकाळी पहाटे 4 वाजता पाणी येतं आणि 5 वाजता पाणी जातं आणि प्रेशरही एवढं कमी आहे पाण्याला की पाणी भरूच शकत नाही आहे आणि काही ठिकाणी तर नळाला पाणीच नाही आहे। लोक बाहेरून पाणी मागवतात आणि टँकरची पण आता स्ट्राईक आहे, त्यामुळे टँकरही मागवू शकत नाही आहे। खूप समस्या मोठी निर्माण झालेली आहे। एकतर गेली कित्येक वर्षे मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात होती, आता पुन्हा हातात येणारच आहे। पण मध्यंतरी 2022 नंतर प्रशासनाकडे गेले, नगरसेवक नाही आहेत, निवडणुका घेण्याची यांची हिंमत होत नाही आहे। आज मुंबईकरांनी ही वेळ का आली? अजून पण कधी असे मोर्चे निघाले नव्हते। एका दुसऱ्या वार्डचा निघत होता, बाहेर संपूर्ण मुंबईचा मोर्चा निघतोय, सगळ्या वार्डांवरती मुंबई निघतोय। मुंबईच्या 27 वार्डावरती मोर्चा निघणार आहे। आदित्य साहेबांनी आम्हाला आदेश दिले आहेत, पण ही परिस्थिती का आणली? रस्त्यांची कामं होत नाही आहेत, पाणी येत नाही आहे। आज या टक्केवार परिसरात इथे लोक आहेत, त्यांना विचार रात्री 1:30, 2 वाजता पाणी येतं, मग 1:30, 2 वाजता पाणी येऊन लोकांनी काय करायचं? रात्री झोपायचं कधी? सकाळी परत कामावर जाणारे लोक आहेत। हा कुर्ला, चांदिवली, कालिना हा संपूर्ण परिसर हा झोपडपट्टी परिसर आहे। चाळीत राहणारी लोक आहेत, सगळे श्रमजीवी लोक आहेत। दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं 7:30, 8ला, रात्री 1:30 वाजेपर्यंत पाण्यासाठी धडपडायचं, पण त्याच्यात छोटी मोठी भांडणं पण होत आहेत। 8-8, 9-9, 10-10 इंचाच्या लाईन आहेत, पण पाणी काय येत नाही आहे। पण हॉटेलला सगळं पाणी जातं आहे बरोबर, हे कुठून जातं आहे पाणी? तुमच्या आंदोलनानंतर येईल असं वाटतं का? आंदोलनानंतर ह्याचं उत्तर येईलच त्याला, 100% येणार नाही। तर आम्ही वरून जेव्हा आदेश येईल मातोश्रीवरनं, मग त्याचं वेगळं रूप असेल, तो पार्ट 2 असेल। हे फक्त टेलर आहे आमचा। काय असेल असं पार्ट आमचे आदेश देऊन देतात नेते, आमचे नेते आदेश देतील, आदित्य साहेब देतील आदेश, मग काय करायचं ते बघू आम्ही। आज लोक एवढ्या उन्हाच्या गड्या, म्हणजे असं 39-40 डिग्री सेल्सिअस आहे, तरी लोक इथे आलेत। कशासाठी आलेत? पाण्यासाठी आलेत। आणि काय काल पाणी गेलं आणि आज आले असं नाही आहेत। गेले कित्येक दिवस, कित्येक महिने हा प्रकार चाललेला आहे। रस्त्याचे रस्ते खणून ठेवलेले आहेत सर्व। मोर्चा म्हणजे हा आता ज्या सरकारचं जे काही चाललं आहे उलटा पालट, आजच्या तारखेत असंख्य प्रश्न आहेत। पाण्याचा तो पहिला मूलभूत प्रश्न आहे, त्याच्यानंतर रस्त्यांचे। काही रस्ते एवढे खोदून ठेवले आहेत की लोकांना चालण्याची जागा नाही आहे आणि कोणाचं प्रशासनचं नाही का त्याच्यावर, महानगरपालिकेचं नाही, सुपरवायझिंग कोणाची नाही, कोणी कसंही काम करतो आहे जातो आहे। पण हा जनतेचा पैसा चालला आहे, ना पाणीचा प्रश्न सोडवत आहेत ना रस्त्याचा प्रश्न पडवत। जनता अक्षरशः या सरकारला कंटाळली आहे। त्याच्यासाठी काहीतरी हा उपाययोजना करण्यासाठी आम्ही हा मोर्चा आम्हाला उद्धव साहेब, आदित्य साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा हा महानगरपालिकेवर एल वॉर्डवर घेऊन आलेलो आहे। पाण्याचा प्रश्न नाही सुटला, मुंबईचे गंभीर प्रश्न नाही सुटले तर शिवसैनिकाची पुढची भूमिका काय असणार आहे? आमचे प्रश्न म्हणजे आता येत्या निवडणुकीत आम्ही लोकांच्या गरजा पहिला हा विषय आम्ही सोडवणार आहे। उद्धव साहेब, आदित्य साहेब ज्या मार्गदर्शनाखाली आमचे मीटिंग होत आहेत, आम्हाला जे मार्गदर्शन करत आहेत, त्याच्याबद्दल आम्ही हा प्रश्न हा पहिला जनतेचा प्रश्न हा आम्ही मुंबईकरांचा प्रश्न जो त्रास आहे हा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू। आम्ही असं आहे की मुंबई महानगरपालिकेचं जे 2 वर्ष काम चाललं आहे
हे अतिशय ढोबाळपणे चाललं आहे, मनमानीचा कारभार चालला आहे. कोणी त्याच्यावर प्रशासकीय म्हणून कोण बघण्यासाठी कोणी नाही आहे. मुंबई महानगरपालिकेला करोडो रुपये मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमधलं सगळ्यात मोठं जे प्रोव्हिजन आहे ते वॉटर डिपार्टमेंटला आहे. त्या संदर्भात अनेक सुविधा त्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी अनेक मोटर्स दिलेले आहेत, पंप दिलेले आहेत, जनवाहिनी टाकण्यात दिले आहेत, साऊंड मशिनी दिलेल्या आहेत. अशा अनेक सुविधा असतानासुद्धा त्या अधिकाऱ्यांना अनेक पद्धतीचे पगार मोठ्या प्रमाणात असतानासुद्धा मुंबई महानगरपालिकेचं पाण्याचं नियोजन एकदम थर्ड क्लास आणि दर्जाचं असल्याने अनेक ठिकाणी लिकेज आणि वाढत असलेली रिडेव्हलपमेंट यामध्ये लागणारं पाणी दरडोई 75 त्या हिशोबाने तसं वाढलं गेलं पाहिजे. तशा पद्धतीचं नियोजन त्यांचं शून्य असल्यामुळे आज आदित्य साहेबांनी सांगितलं की या मुंबई महानगरपालिकेला जाग आणण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीने जाग आणून आम्ही आता आंदोलन करत आहोत. जर नाही याच्या पुढे झालं तर त्या एचीच्या विभागातील पाणीवाल्यांना रस्त्यावर काढून फिरवल्याशिवाय सोडणार नाही, हा आमचा निर्धार आहे. त्यांना ते पाणी नाही देत ना, त्यांना त्याच पाण्यात थोडंसं पाणी देतात गडून, त्यात डुबून मारू आम्ही. आम्ही शांत ना, तोपर्यंत खूप शांत आहे. जर का आम्ही भडकलो तर आमच्यासारखं कोणी नाही आहे आणि आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणाचं खात नाही. आम्हाला जर का त्रास झाला तर आम्ही समोरच्याला सोडत नाही. बरोबर आहे. तुम्हाला असा त्रास झाला तर तुम्ही काय पेढे देणार काय समोरच्याला, का गुलाबाचं फुल देणार? सांगा ना तुम्ही, स्वतःचा अनुभव सांगायचा. आज आम्हाला किती त्रास होतो तर आम्हाला माहिती आहे. रात्रीची झोप येत नाही, दिवसभर काम करायचं, रात्रीचं पाण्यासाठी जागायचं. ते पाणीसुद्धा आम्हाला शुद्ध भेटत नाही. का नाही भेटत? का आमच्याकडनं पैसे घेत नाही का? आम्हाला सूट देत ना पैशामध्ये? हे चुकीचं आहे. हे सरळ चांगलं झालं पाहिजे. जर का नाही, हां बोला तुम्ही बोला. केल्या होत्या सगळ्यांनी. आता सांगतायत ना, काय बोलतायत ना, ऐकताय ना तुम्ही सगळं. हे नाही ऐकत का? ऐकताय ना, मग तरी आम्हाला विचारताय काय तुम्ही पण साहेब, असं नाही. पण आता पुढची काय भूमिका? तुम्ही सर्व शिवसैनिक पालिका कार्यालयावर जी पाण्याची समस्या, विविध समस्या ते सुटल्या नाही तर काय शिवसैनिक पुढे काय भूमिका? ते आमचेच देणार ना ऑर्डर, ते आम्ही फॉलो करणार. सोडायचंच कार्यक्रम नाही. मग बघा, फक्त आम्हाला एक ऑर्डर एवढ्यावरनं नाव यांची लावली, नाव सांगणार नाही शिवसैनिक म्हणून. आम्ही तालुचे बैंगण नाही, कोणी पैसे दिले की त्याच्या मागे जायला. शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे आम्ही. पैशाच्या मोहाला बळी पडत नाही. राज्य सरकार मुंबईकर वेटीस धरते पालिकेच्या माध्यमातून, असं वाटतं का? हो वाटतं ना, धरतंय ना. आता हे काय, आम्ही काय येडा म्हणून आलोय का उन्हात आणत तर पडत घरात ना? कशासाठी आलोय आम्ही? मज्जा मारायला आलोय का इथे? उन्हात आणत बीपी चढतोय, उतरतोय, चक्कर येतोय, काय काय होतंय तरी आलोय ना आम्ही. म्हणजे त्यांचा प्रश्न येतो, आमचा प्रश्न. आम्ही पोलिसांच्या मध्ये जाणार नाही आणि पोलीस आमच्या मध्ये आले मग ते आम्ही काय करू ते आम्ही आता बोलू शकत नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही. पोलीस असो, आर्मी असो, कोणी असो. जर का आमचा हक्क घेतला तर आम्ही त्यांना सोडणार नाही. ते कोणी असो, बस आम्ही आमचं बघणार. आम्ही जनतेचं बघतो, आम्ही सगळ्यांचं बघतो. आम्ही स्वतःसाठी करत नाही, कारण सगळ्यांबरोबर आम्हालाही त्रास होतोय. तुम्ही आमच्या जागेवर या, 2 दिवस राहा, मग तुम्हाला कळेल काय आहे. या आंदोलनानंतर मुंबईकरांच्या समस्या सुटतील का हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.